13 सप्टेंबर 2019चा GR. आता त्या GR मध्ये काय लिहिलंय तुमच्या फोन मध्ये इंटरनेटवर जा. 13 सप्टेंबर 2019 डिपार्टमेंट ऑफ हाऊसिंग गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र GR ऑन सेल्फ फ्री डेव्हलपमेंट. काय म्हणताय त्याच्यात? नंबर 1 वन विंडो सिस्टीम. म्हणजे आता तुमच्या अध्यक्षांनी सांगितलं प्लॅन कसा अप्रूव्ह होतो काय होतो. GR वाचा. 13 सप्टेंबर 2019. आज आपण कुठे आहोत? 2025. 6 वर्ष त्या GR ला झाली. तो आपण वाचलेला नाही. तो वाचा. त्याच्यात म्हटलेलं आहे सर्व कागदपत्र गव्हर्नमेंटनी नेमलेल्या IAS अधिकाऱ्याकडून नेऊन द्यायची आणि त्यांनी 6 महिन्याच्या आत सर्व परवानग्या आपल्याला मिळवून द्यायच्या. आपल्याला 10 ठिकाणी चक्रा मारायला लागणार नाही. PMC पण म्हणतो या इथे 2 कोटी द्यायला लागेल, इथे 3 कोटी द्यायला लागेल. पंढरपूरला गेलं ना तर तिथे नामदेवाची पायरी, याची पायरी, इथे 100 रुपये ठेवा असे सांगणारे लोक असतात. तसे तिथे त्यांना बडवे म्हणतात आणि ते ठिकठिकाणी पायऱ्या दाखवतात. इथे नामदेव महाराजांची पायरी, इथे एकनाथ महाराजांची पायरी, इथे तुकाराम महाराज, इथे 100 रुपये ठेवा. ते 100 रुपये नंतर ते खिशात टाकतात. तर हे आपल्याला लुटण्याचे अनेक प्रकार आहेत. अशी कोणतीच गोष्ट नाही. आम्ही मुंबईमध्ये वन विंडो सिस्टीम मध्ये 145 प्लॅन मंजूर केलेले आहेत. नव्या मुंबईच्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराच्या दसपटीने भ्रष्टाचार मुंबईत आहे. म्हणजे इथे 10 रुपये खाल्ले तर मुंबईत 100 रुपये खातात. आम्ही मुंबईमध्ये भ्रष्टाचार न करता 145 सोसायट्यांचे प्लॅन मंजूर केलेले आहे. नव्या मुंबईमध्ये मी उभा राहिलो तर कोणाची हिम्मत होणार नाही पैसे मागायची. आणि जिथे जिथे ज्या सोसायट्यांना मी मदत करतोय त्या सोसायट्यांना सांगतोय की कोणा अधिकाऱ्यांनी पैसे मागितले तर सांगायचं तुम्हाला देण्यासाठी जे काय पैसे आहेत ते प्रभू साहेबांकडे आम्ही ठेवलेले आहेत, त्यांच्याकडून तुम्ही वसूल करा. ते माझ्याकडे येतील ना. माझं नाव ऐकल्यावर त्यांना कळेलच. आणि सुरुवातीलाच मी जाऊन कमिशनरांना सांगतो हे बघा तुमच्या कॉर्पोरेशनमध्ये काय काय चालतंय याचा पूर्ण आम्हाला अंदाज आहे. तुम्ही बाकीचं काय करतात त्याच्या बाबतीत आम्ही फार काय बोलणार नाही. आमच्या स्वयंविकासात मात्र त्रास देऊ नका. आमच्याकडे त्रास दिलात तर आम्ही तुम्ही बाकीच्या ज्या भानगडी करतात त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला त्रास देऊ. जोपर्यंत आमचे प्लॅन तुम्ही मंजूर करता, आम्ही चुकीचं काय मागितलं तुम्ही मंजूर करू नका. आम्ही जे नीट मागतोय ते तुम्ही मंजूर करा आणि ते मंजूर करून देतात.